माझं नाव पराग आहे. मी आणि माझी बायको राणी आम्ही एका घरात भाड्याने राहत होतो. आमचे वैवाहिक जीवन खूप सुखाने चालू होतं. राणी ही एका खाजगी कंपनीत कामाला होती. आमच्या लग्नाला नुकतेच 2 वर्ष झाले होते. सर्व काही सुरळीत चालू होतं. नेमका अचानक एक दिवस ऑफिसवरून येताना माझा अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाच्या जखमा अशा होत्या की त्यामुळे मला पुढील काही महिने चालता येणं शक्य नव्हतं. जवळपास महिनाभर माझ्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले आणि मला डिस्चार्ज मिळाला. हॉस्पिटलचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात झाला होता आणि घराची पूर्ण जबाबदारी आता राणीवर येऊन ठेपली होती. राणी कशीबशी घराचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत होती. सुरुवातीचे काही दिवस मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी आम्हाला थोड्याशा पैशांची मदत केली, पण काही काळानंतर ते पैसेही संपू लागले. आता गरज होती ते काहीतरी एक्स्ट्रा कमवायची. घरी बसून काही काम करता येईल का याच्या मी शोधात होतो. राणीही तिच्या कंपनीमध्ये ओव्हरटाईम करू लागली, पण त्यातूनही पुरेसा असा पैसा बनत नव्हता. मला तर जागेवरूनही उठता येत नव्हतं आणि घरातला कर्ता पुरुष म्हणून हे सगळं होणं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतं. बिचारी राणी घरासाठी खूप कष्ट करत होती. ती उशिरापर्यंत तिच्या कंपनीत काम करायची आणि घरी यायची. तिचे हाल बघून मला तिची खूपच कीव यायची. मला तिचे हे कष्ट बघवत नव्हते. या वातावरणामध्येच आमच्यासोबत असं काही घडलं की त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. सुट्टीचा दिवस होता आणि मी बसून बातम्या बघत होतो. तेवढ्यातच कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची घोषणा झाली. आता आपल्या घराचं काय होणार आणि आपण या परिस्थितीत कसं जगणार याचाच विचार करत असताना राणीला तिच्या कंपनीतून फोन आला. राणीला सांगितलं गेलं की तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका, कारण कोरोनामुळे कंपनी बंद होणार आहे आणि कंपनी बंद असल्यामुळे आम्ही तुम्हाला पगार देऊ शकत नाही. आम्हाला धक्क्यावर धक्के बसतच चालले होते. राणीने तर डोक्यालाच हात लावला. होणाऱ्या या सगळ्या घटना खूपच भीतीदायक आणि थरारक होत्या. आमच्या तोंडचं पाणीच पळालं होतं. आम्ही चर्चा करू लागलो की आता घर खर्च कसा भागवायचा. होती नव्हती ती एक नोकरी, तीही गेली. पुढचा काळ आमच्यासाठी खूपच कठीण होणार होता हे आम्हाला स्पष्टपणे दिसत होतं. माझीही अशी अवस्था होती. आधीच घरात पैसा नव्हता आणि माझ्या उपचारासाठीही पैसे लागत होते. आता पैशांची जमवाजमव कशी करायची आणि घर खर्च कसा करायचा या विचारात आम्ही बसलो होतो. तेवढ्यातच आमच्या घरी घरमालक हरिलाल आले. हरिलाल हे खूप श्रीमंत सद्गृहस्थ होते. नेहमीप्रमाणे महिन्याचे घर भाडे मागण्याकरता ते आमच्या घरी आले होते. ते आल्याचे पाहून आमच्या दोघांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे विणले गेले. कदाचित त्यांनी ओळखले होते. आमचे असे चेहरे पाहून त्यांनी विचारले, काय रे पराग, काय झालं? अरे टेन्शन नको घेऊस, मी काय भाडे मागायला नाही, तर तुझी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मला माहिती आहे की अपघातातील उपचारामध्ये तुझा खूप खर्च झाला असेल, त्यामुळे तू घरभाडे थोडे उशिरा दिले तरी चालेल. आणि असंही राणी सगळ्या घराचा खर्च ओढते हे मला माहिती आहे. अशा परिस्थितीत मी साथ देणार नाही तर कोण देणार? हरिलालजींनी राणीकडे बघून तिला विचारले, राणी तुझं काम तर व्यवस्थित चालू आहे ना? त्यावर राणीने फक्त होकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, हो काम चालू आहे, पण काही दिवस कंपनी बंद राहणार आहे. हरिलाल म्हणाले, ठीक आहे, काही चिंता करू नका. जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत तुम्ही मला भाडं नाही दिलं तरी चालेल. हरिलालचं हे बोलणं ऐकून मला असं वाटत होतं की हरिलालच्या रूपात जणू आम्हाला देवच भेटला आहे. आता मी कसेबसे घर चालवत होतो. आमच्या सेव्हिंगही आता संपत चालल्या होत्या. या काळात हरिलालचं आमच्या घरी येणं थोडं वाढलं होतं. हरिलाल घरी यायचा, माझ्या तब्येतीची विचारपूस करायचा आणि आमच्यासोबत गप्पा मारत बसायचा. काही दिवस चांगले गेले, पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं की हरिलाल आता थोडा वेगळा वागत होता. तो आता माझ्या तब्येतीविषयी कमी पण राणीच्या बाबतीत जास्त विचारायचा आणि तिच्याशीच बोलायचा. पण मला असे वाटले की कदाचित मी चुकीचा विचार करत असेल, कारण ते घरमालक असूनही त्यांनी आम्हाला काही दिवस भाड्यामध्ये सूट दिली होती. त्यामुळे मी या विचारांना बाजूला सारले. जवळपास 1.5 ते 2 महिन्यांनी लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला. आता मात्र सगळं अवघड वाटू लागलं. आमची खूप बिकट परिस्थिती झाली होती. आता घर खर्च चालवणंही मुश्किल होऊन बसलं होतं. एक दिवस हरिलाल आमच्या घरी आला आणि त्याने घर भाडे मागितले. त्यांनी घर भाडे मागताच राणी आणि मी एकमेकांकडे बघू लागलो, कारण आमच्याजवळ फुटी कवडीही नव्हती. घरचं राशन पाणीच कसं बसं चालत होतं. आम्ही हरिलालकडे आम्हाला अजून काही दिवस देण्याची विनंती केली, पण हरिलालने तेव्हा स्पष्टपणे नकार दिला. तो राणीला म्हणाला, राणी मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. असं म्हणून राणीला थोडं बाजूला नेऊन त्याने तिला काहीतरी सांगितलं. त्यावर राणीने होकार दिला. मी विचारलं असता राणीने मला सांगितलं की ते आपलं घर भाडं माफ करणार आहेत,
पण त्याच्यासाठी एक अट आहे. त्यांची इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी काम करावं. हरिलालच्या बऱ्याचशा कंपन्या होत्या. मला खूप आनंद झाला. देवा कृपेने राणीला आता परत नोकरी मिळाली होती आणि आपलं घर परत सुरळीत चालणार या विचारात मी गुंतलो होतो. दुसऱ्याच दिवशी हरिलाल येऊन राणीला घेऊन गेले. राणीही अगदी राजीखुशीने त्यांच्यासोबत जाऊ लागली. पुढे जवळपास 15 दिवस झाले आणि माझ्या लक्षात आले की आता राणीच्या कामाच्या वेळा खूपच बदलत चालल्या होत्या. ती आता कधीही उठून हरिलालचा फोन आला की त्याच्या गाडीत बसून जायला लागली होती. मला आता संशय येऊ लागला होता की कामाचा वेळ तर कंपनीत ठरलेला असतो, पण मग हा काय प्रकार आहे. मला या कामाच्या वेळा खूपच विचित्र वाटू लागल्या. आणि एक गोष्ट अशी होती जी की मी पहिल्यापासूनच पाहत आलो होतो की राणी जेव्हा घरी यायची तेव्हा ती खूपच थकलेली असायची आणि येताच ती झोपी जायची. तिला विचारलं असता ती म्हणायची की काम खूप वाढलं आहे, त्यामुळे मला खूप थकवा येतो आणि त्यामुळे मी लवकरच झोपते. एकदा तर असं झालं की राणी दरवाज्यातच चक्कर येऊन पडली. आता माझ्या प्रकृतीतही थोडा थोडा बदल होत होता. मला आता थोडं चालता येऊ लागलं होतं. मला ही गोष्ट खूप खटकू लागली होती. राणीच्या कामाच्या वेळा आणि तिला येणारा थकवा हे थोडं संशयास्पदच होतं. एक दिवस हरिलाल घरी आला होता. तेव्हा मी त्याला विचारलं की तुमच्या कामाच्या वेळा अनियमित का आहेत. त्यावर हरिलाल म्हणाला, आमच्या इथे असंच असतं आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुमचं घरभाडे तेव्हाच माफ होईल जेव्हा राणी मी म्हणेल त्यावेळी माझ्यासोबत येईल. हरिलालचं उत्तर मला न पटणारे होते. आता मला असे वाटत होते की हरिलाल आमच्या मजबुरीचा फायदा उचलत आहे. त्याला बघून राणीही शांत होती. या सर्व प्रकारावरून एक गोष्ट तर नक्की होती की हरिलाल राणीसोबत नक्कीच काहीतरी चुकीचं करत आहे. मी ठरवलं की आता राणी जेव्हा केव्हा हरिलाल सोबत जाईल तेव्हा त्यांचा पाठलाग करायचा आणि सत्यता जाणून घ्यायची. हरिलाल रोजच्या प्रमाणे राणीला घ्यायला त्याची गाडी घेऊन आला. गाडी जशी घरापासून निघाली तसं मी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. हरिलालची गाडी एका मोठ्या बंगल्याजवळ जाऊन थांबली. हा माझ्यासाठी एक मोठा धक्काच होता, कारण मला वाटलं होतं की राणी तर कंपनीत जाते, पण हरिलाल तिला बंगल्यात घेऊन गेला होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझा चेहरा रागाने लाल झाला होता. मी त्या बंगल्याजवळ जाऊन काणूसा घेण्याचा प्रयत्न केला, पण आतून कोणताही आवाज येत नव्हता. पण हे असं रोजच घडत होतं का, हे मला जाणून घ्यायचं होतं. काही दिवस असंच त्या गाडीचा पाठलाग केल्यावर मला समजलं की हरिलाल राणीला कुठल्याही कंपनीत न नेता त्याच बंगल्यावर नेत आहे. आता मला यामागील सत्य जाणून घ्यायचं होतं. राणीही मला धोका देत होती, कारण ती कुठे जाते आणि काय करते हे तिने मला अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं. आज मी ठरवलं होतं की राणीच्या मागे जाऊन त्या बंगल्यामध्ये घुसून बघायचं की नेमकं यांचे प्रकार काय चालू आहेत. नेहमीप्रमाणे मी पाठलाग करत त्या बंगल्याजवळ पोहोचलो. ते दोघेही आत गेले. त्यांच्या पाठोपाठ मी पण त्या बंगल्यात शिरलो. बंगल्यात आत जाताच मला एका स्त्रीचा विव्हळण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून माझी हालत खराब झाली होती. त्या दिशेने मी पळत सुटलो आणि मी बंगल्याच्या वरच्या मजल्यावर थांबलो. ज्या खोलीतून आवाज येत होता त्या खोलीतून हरिलाल बाहेर आला. मला माझा राग अनावर झाला नाही आणि मी हरिलालच्या अंगावर धावून गेलो. मी त्याच्यावर हात उचलणारच तेवढ्यात एक तरुण मुलगी त्या रूममधून पळतच बाहेर आली आणि तिच्या मागे राणीही पळत आली. राणी मला आवरतच म्हणाली, अहो हे काय करताय तुम्ही. तिथले चित्र पाहून मी एकंदरीतच संभ्रमात पडलो होतो, कारण हरिलाल त्या ठिकाणी नेमका काय करत होता. मी या गोष्टीचा जाब विचारला तेव्हा हरिलाल मला त्या रूममध्ये घेऊन गेला. ती रूम कमी आणि हॉस्पिटलचं ICU दिसत होतं. तिथे अतिशय वृद्ध स्त्री बेडवर पडून होती. हरिलाल म्हणाला, ही माझी आई आहे आणि इथे तिची काळजी घ्यायला कोणीच नाहीये आणि जी मुलगी तू बाहेर पाहिलीस ती माझी मुलगी आहे आणि ती मनोरुग्ण आहे. माझ्या आईची काळजी घ्यायला कोणीही नव्हतं आणि माझी मुलगीही तरुण होत होती. त्यामुळे तिची काळजी घेणं आणि तिच्यावर लक्ष देणं मला आता जमत नव्हतं. त्यामुळे मला एका स्त्रीची गरज होती. मी अनेक बायकांना याबद्दल विचारलं, पण त्या हे काम करण्यासाठी तयार नव्हत्या. राणीला मी पहिल्यापासून पाहिलं होतं की राणी अतिशय प्रेमळ आणि गुणी आहे हे मला माहिती होतं आणि तुम्हालाही पैशांची गरज होती. त्यामुळे हे काम राणीला द्यायचं मी ठरवलं. राणी माझ्या आईची आणि मुलीची खूप छान काळजी घेते. माझ्या मुलीला तर तिचा लळा लागला आहे. मनोरुग्ण असल्याने तिच्याकडे सतत कोणीतरी लक्ष देण्यासाठी हवं असतं. त्यामुळेच तिला त्रास व्हायला लागला की मी राणीला इकडे घेऊन यायचो, जेणेकरून तिची मानसिक स्थिती चांगली राहील आणि ती या आजारातून लवकर बरी होईल. हे सगळं ऐकून माझं मन शांत झालं होतं. मी थोडा वेळ काहीच बोललो नाही आणि मी हरिलालची माफी मागितली की मी त्यांच्या अंगावर धावून गेलो. हरिलालनेही मला मोठ्या मनाने माफ केले. काही दिवसातच वातावरण पुन्हा सुरळीत झाले. मलाही नोकरी मिळाली
आणि हरिलालची मुलगीही आता एकदम ठणठणीत बरी झाली होती. हरिलालने माझ्या आणि राणीचे खूप खूप आभार मानले. एवढ्या कठीण काळातही राणी कोणाच्या तरी कामी आली होती याचं मला समाधान होतं. मला एक नवीन शिकवण मिळाली होती की कुठल्याही गोष्टीच्या निष्कर्षावर पोचण्याआधी ती गोष्ट पडताळून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.